जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो थोडीशी ट्विनिंग आहे, कोइन्सिडन्स आहे. हिने मला बघून केलं आहे आज. मी पहिले कपडे घातलेत, नंतर हिने चेंज केलं. सो तुम्ही काल डॉटर्स डे सेलिब्रेशन बघितलं आणि आता आमची लगबग चालू झाली आहे कसली. तुम्हाला त्याच्या पुढे ब्लॉग जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा कळेल आणि आपण कोणाला भेटतो आज ते पण तुम्हाला कळेल. आणि काय बोलायचं, काही नाही, जवळ येत आहे. 11 मंथ्सची झालेली आहे ज्ञाना. सो दिवस जवळ येत आहे. कधी 1 वर्ष निघून गेला कळालंच नाही की म्हणजे आत्ता आम्हाला असं वाटतं आत्ता झाली यार आणि लगेच कसं काय 1 वर्ष झाला. हां, फटाफट. म्हणजे आम्ही बोलतोय ना की म्हणजे असं असतं की दुसऱ्याच्या बेबीला बघितलं कधीतरी तर असं वाटतं अरे एवढी मोठी झाली, पण ही एवढी मोठी कधी झाली आणि एवढी मस्ती करते. बाबा काय दिवसभर करते. मी रात्री लेट आलो, मी ॲक्च्युली बाहेर गेलो. काय करत होती? दरवाजाच्या इथून बाबा म्हणून मला जायचं मन नाही करत तिला सोडून कुठे. दिवसभर बाबा आभी करतच बसते. सो बघूया, उठली आता. आज ॲडव्होकेट बनली का? ब्लॅक अँड व्हाईट ॲडव्होकेट बनली आज. वरतून लूज आहे. चला टाइम संपला आपला. चला नानू, कुठे आली तू? सो हाच तो हॉस्पिटल आहे जिकडे नानू झाली. नानू कुठे आली तू? कुठे आली? फाल्गुनीची रुटीन चेकअप होती. तुम्हाला काय वाटलं असेल का काय पण रुटीन चेकअप होती आणि नानूला बघून सगळे खुश झाले हा तिकडे की इथून गेलेली आणि आता 11 महिन्यानंतर आली आहे. फर्स्ट टाइम नानू गेली ना मला वाटतं. इन्क्लुडिंग डॉक्टर सुद्धा. डॉक्टर किती चळवळीची म्हणतात आणि ते मेडिकलवाले पण म्हणतात अरे हिची कशी काय जाडी होईल, अशी एवढी मस्ती करते. तर खूप मस्ती करते. सो रुटीन चेकअप झाली. आता आम्ही आलो आहोत सिऊड्सला. ते कशासाठी? पुढच्या महिन्यात आपल्याकडे आहे ज्ञानासावीचा बड्डे. सो बड्डेची काहीतरी आता प्लॅनिंग स्टार्ट करतोय. बड्डे कसा करायचा अजूनपर्यंत डिसाईड केलेला नाही आहे. आज उद्या काहीतरी चालू करायचं म्हणून आज उद्या आम्ही फॅमिलीमध्ये सगळे बसू आणि मग डिसाईड करू की बड्डे मोठा करायचा, छोटा करायचा, कसा करायचा, कुठे करायचा, ह्या सगळ्या गोष्टी. कारण की फर्स्ट बड्डे आम्हाला तर असं वाटतंय की आम्हाला चौघांना पण, म्हणजे दादा, मी, फाल्गुनी, चेतना, चौघांना पण वाटतं की नाही करायचं आहे मोठा. जसं जेवढा कमी लोकांमध्ये होईल तेवढं. कारण की फर्स्ट बड्डेला ह्या लोकांना काय कळतं, काहीच कळत नाही आणि आपले तर सगळे फंक्शन झालेलेच आहेत. असं नाही की कुठले फंक्शन नाही केलेत. तर बघूया कसं काय होतं. आता डिसिजन सगळं पप्पांकडे. काय बोलतायत पप्पा आणि आई. सो संध्याकाळी बघूया. संध्याकाळी नाही, बघूया कोणत्या तरी एका ब्लॉगमध्ये आमची चर्चा काय होते आणि तुम्हाला कळवू आम्ही नक्कीच. चला, पण आत्ता कशासाठी आलो हे तुम्हाला कळेल थोड्या वेळातच. ही झोपली तोपर्यंत ठुडून या बलूनसाठी. बलूनची स्टोरी अशी आहे, त्या बलून माझ्याकडे बघितला ज्ञानाने आणि अभिला सांगितलं मला पाहिजे. आबीने घेतला तर घेतला, परत त्याच्याकडेच बघत बसली. म्हणजे तिला ते भरपूर सारे दिसले. ते तिला अमेज वाटलं. एकामध्ये खुश नव्हती, ती ऍडच बघत बसलेली. नंतर चलो फायनली आमच्या कॉलेजची आमची एक आठवण. खूप चेंज केलं ना, पण एक आठवण आहे ही आमच्या कॉलेजची. आम्ही दुपारी जसं तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस की आम्ही केजीसमध्ये येतो लंच करायला. खूप वर्ष आलो ना फाल्गुनी. इकडचं कोणी असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा तुम्ही पण येता का केजीसमध्ये. काय दिसेल तुला?
हा सो फायनली आम्ही आलेलो आहोत प्रांसल ब्रायडल कलेक्शन. त्यांच्याकडून फाल्गुनीचं काय घेतलेलं फाल्गुनी आपण नेमिंग सेरेमनी आणि आमचं जे विठ्ठल रुक्माईचे बाजूला फोटो बघतात ते यांच्याकडे केलेलं होतं. आणि बघा मी जसं लास्ट टाईम तुम्हाला बोललेलं की इकडे आल्यानंतर कधीच हा टेबल खाली नसतो तर त्या पण मस्त वाटेल आणि पण तेवढा एक्सपिरियन्स कुठे बघू दाखव. रेग्युलर वाला वाटतो तो. मी आता याच्यात थांबा वर नका घेऊ. हा दाखवत नाहीये कारण की मी हा वाला आम्ही डिसाईड करतोय. कलर चेंज होऊ शकतो. हे बघ हिला कसं बनवलेलं. हे बघ तुझ्यासारखीच वाव. लीजिए 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 आप लीजिए आप लीजिए. सो फायनली बड्डेची आमच्या पूर्ण तयारी आता करणार आहेत प्रांसल बुटीक. लवकरात लवकर मिळेल ही अपेक्षा नाही, आम्हाला माहितीच आहे लवकरात लवकर मिळेल, सांगायची गरज नाही आहे. सो तुम्हाला पण बघायला मिळेल आम्ही जेव्हा शूट करणार आहोत किंवा ज्ञानाचा बड्डे असेल त्या दिवशी काय आहे एक्झॅक्टली आणि आम्ही इकडे काय येतो. कारण की फिटिंग आणि डिझाईन्सच्या सगळ्या खूप वेगवेगळ्या आहेत. सध्या ह्या मॅडमने एक डिझाईन केलेली आहे ती आम्ही घालून बघितली फाल्गुनीनी आणि आवडलीसुद्धा आहे. सो प्रांसल आम्हाला म्हणजे एवढा विश्वास आणि भरोसा झाला आता प्रांसलवर की तुम्ही जर शूट बघितला असेल आमचा विठ्ठल रुक्माईचा त्यांनी करून दिलेलं एवढं छान आणि एवढी छान फिटिंग फॉर अ चेंज मी पण आता त्यांच्याकडेच डिझाईन केलेलं आहे आणि नानूचं पण डिझाईन केलेलं आहे तिकडेच. सो आता ही किरकिर करायला लागली पण आपण भेटूया पुढे. चला कोण आलं रे? दादा आला मग आण खाली चल. कोण आलं रे? ये सावी ये चाली चाली करत ये टकलू ये टकलू ए टकलू बच्चा हो आलेला त्याचा गोंगाट. मी सकाळ बसतो इथे मला सुट्टी आहे आणि ज्ञानाच नाही. घरी आलो काय हे घेतलेलं ना फाल्गुनीने कपडे चेंज केले काय आणि निघालो काय बड्डेची शॉपिंग. बर्थडेची शॉपिंग नाही करायचं असंच रुटीन शॉपिंग म्हणजे आमच्या जवळ आहे झुडिओ म्हणून रुटीन शॉपिंग आहे काय. रुटीन नाही रे असंच थोडं फिरायला झुडिओ मध्ये फिरायला. आता दादाचं उत्तर ऐका. दादा याच्यावर काय उत्तर देतो? दादाचं उत्तर त्यांनी सांगितलंय की चला आधीने सगळे कपडे घेतले तर मला माझ्याकडे कपडेच नाही. कमी होतं तर आमच्या इथे एवढे सगळे शोरूम उघडले. गुरुवार आहे आज. ए चल बाजूला झुडिओ झालाय तर यांना वाटतं काय घरातलाच झुडिओ आहे. हा बड्डेला जायच्या नाही गणपती दिवाळी आहे फराळ बिळार काय तुला नाही सावीला तुला मला सावीचा काय प्रश्न. हे पण मी हा घेतलाय पिंक. घेतले ना बटन झाले की असं टँगरला अडकवलंय तिला. नाही सावीला होईल मस्त. आणि मी यांच्या शॉपिंगला आलेलो. मी शॉर्ट्स घेतले तेवढ्या. काय नाही ते 9 to 12 एडिट करायला त्रास होतो ना मोबाईलमध्ये एडिट करायला त्रास होतो म्हणून
आम्ही हे बघ, आम्ही नवीन हे पण केलं आहे. जर चेतनाने चालू नाही केला आता चॅनल, तर आम्ही फाल्गुनीज नॉनव्हेज ते चालू करणार चॅनल नवीन. सो ह्या पोरी आम्हाला घेऊन येतात आणि दोघी काही शॉपिंग करत नाही आणि आम्हाला इथे 10,000चे बिल बनवायला लावलं मला आणि दादाला. गाडी तर खोल. क्रोमा नवीन झालाय का? चला जा मग तुम्ही दोघी चालत चालत इथे. नाही तिच्या नवऱ्याला घेतलंय. घ्यायचं फाल्गुनी तुला पिंक? नाही रे 16 Pro Max नाही ना. पिंक आणि तो त्याचा एक आला ना आता डेझर्ट नाही, हे विकायला नाहीच आहेत ना अजून. मस्त कलर आहे ना. घ्यायचं तुला? हा कलर घेतला. हा घ्यायचा पिंक कलर तुला? मला नकोय. माझी ती बोलत पोरगी नाही. आता मोबाईल ठेवत नाही. आपण फाल्गुनीने कधीच फोन फाल्गुनीचा रेकॉर्ड आहे की तिने कधीच फोन मागितला नाही माझ्याकडे, पण मला घेतल्यावर मी तिला सेम घेतो. कारण की त्या फोनची व्हॅल्यू आम्हाला जास्त आहे, धडाधड पडतो. ते फुकटचा एक फॅनची हवा खाऊन घेतात. बंद आहे का? मला वाटतं फुकट हवा घेतात. तोच घ्यायला पाहिजे होता आपण गावात. चला मग आता झालं असेल तुमचं तर, हवा खाऊन झालं असेल तर चला फुकटची. कोणाला? नाही ज्ञानाला 6 फॅन घेतले आत्ताच्या आत्ता. आणि दादा असल्यावर आम्हाला घरी जेवण बनवलं असेल तरी पण बाहेर खाऊन जायला लागतं, कारण की दादा खूप पुढे आहे, त्याला बाहेरचं पाहिजे म्हणून. तो आम्ही स्टुडिओला जाता वेळेसच बोलला इथे येणार असतील तर मी तिथे जास्त वेळ थांबेल, नाही तर म्हणून हे बघा. सोया चाप आहे का? सोया चाप कर. नाही एकच दे. लय चातुर प्राणी आहेत दोघी पण. दहशत बघा, दहशत. बाई काय हा प्रकार. आणि इथे खायला बसले. नाही मी नाही, मी डाएटवर आहे, पण मी सलाड खातो. तू धूप है. कपडे पण चांगले नव्हते ना. हा म्हणून आम्हाला 10,000ला कामाला लावलं. स्टुडिओ बघितलं तर कपडे चांगले. हा म्हणजे यांच्या स्टुडिओवाले किती येडे. यांना विचारून डिझाईन करायला पाहिजे पुढच्या वेळेस. आम्हाला 10,000 खर्च करायला लावला बिचारांना. हा आहे की नाही? पैसे द्या दोघींनी आता. अरे पप्पांचं काहीतरी राहायचं होतं गाडीत. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.